नमस्कार, मी सुभाष धस. तुम्ही पाहत आहात जनप्रबोध. गेल्या अनेक दिवसापासून जगभरामध्ये ॲप्स्टीन फाईल्स प्रकरण हे चवीनं चर्चिलं जात आहे. जेफ्री ॲप्स्टीन नावाचा एक कुप्रसिद्ध व्यक्ती अमेरिकेमध्ये 2019ला तुरुंगामध्ये आत्महत्या करून मेला. परंतु त्याच्या मागच्या काळामध्ये त्यांनी जे लैंगिक शोषणाचे गुन्हे केले त्या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये तो अमेरिकेच्या तुरुंगामध्ये शिक्षा भोगत होता. अर्थात हे गुन्हे छोटे नव्हते आणि विशेषतः हे गुन्हे छोट्या लोकांसाठी नव्हते. हे त्या फाईलचं विशेष आहे. अगदी जुने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यापासून आत्ताचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असतील, बिल गेट्स असतील, अनेक जगभरामध्ये ब्रिटनचे राजकुमार असतील, जगभरामधल्या अनेक VIPsला त्यांच्या लैंगिक भूक वासना शमवण्यासाठी अगदी अल्पवयीन मुलींचा पुरवठा करणं अशा प्रकारचे गंभीर आणि लांछनास्पद आरोप ॲप्स्टीनवर होते. आणि त्यानिमित्तानं जगभरामध्ये त्याची चर्चा सुरू होती. त्याचे संबंध कुणाकुणाबरोबर होते ते सगळे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेले होते. अर्थात भारत देशामधल्या फार लोकांचा ॲप्स्टीनशी संबंध होता असं मागच्या महिनाभरापर्यंत सिद्ध झालेलं नव्हतं. परंतु विशेषतः महाराष्ट्रामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक गौप्यस्फोट केला आणि ॲप्स्टीन प्रकरणामध्ये भारत देशामधले कोणकोणते VIP इन्व्हॉल्व आहेत, कोण कोण ॲप्स्टीनशी संबंधित होते याची चर्चा होणं आवश्यक आहे अशा पद्धतीची मागणी एका पत्रकार परिषदेमध्ये केली. आणि आता 4-8 दिवसामध्ये तर राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या विषयामध्ये मागणी केलेली आहे आणि हा विषय राष्ट्रीय स्तरावर भारत देशामध्ये चर्चेसाठी आलेला आहे आणि म्हणून हा व्हिडिओ आपल्याला त्यासाठी करायचा आहे. अर्थात भारत देशामधल्या अनेक लोकांची नावं ॲप्स्टीन प्रकरणामध्ये सोशल मीडियावर गाजत आहेत. कारण काँग्रेसनी आरोप जरी केलेले असले तरी भारत देशाच्या परराष्ट्र मंत्रालयानं ही अधिकृत कागदपत्र आहेत असं म्हटलेलं नाही आहे किंवा त्या प्रकरणामध्ये गंभीर गुन्हे दाखल व्हावेत अशा पद्धतीचं कुणीही ॲप्स्टीन बरोबर संबंधित नाही असाही खुलासा केलेला आहे. तरी देखील सोशल मीडिया आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर चर्चा होते आहे आणि विरोधी पक्ष इतक्या मोठ्या प्रमाणावर गांभीर्यानं घ्या अशी मागणी करतोय, त्यावेळी सर्वसामान्य माणसाला या सगळ्या प्रकरणाची व्यवस्थित माहिती होणं आवश्यक आहे. विशेषतः मराठी माणसांना या प्रकरणाबद्दल फारशी माहिती नव्हती. ती आपण या व्हिडिओमधून घेण्याचा प्रयत्न करू. आता ॲप्स्टीन हा कुठल्या लेवलचा माणूस होता हे आपल्याला कळालं की तो त्या पद्धतीनं लैंगिक शोषणामध्ये काम करणारा एक कुख्यात गुन्हेगार होता. परंतु एक लैंगिक शोषण आणि त्यासंबंधीचे गुन्हे करणं, त्यासंबंधीचा गुन्हेगार असणं हा एक वेगळा भाग आहे, कारण तो गुन्हे म्हणून येतो. परंतु त्याच्यामध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की काल परवा दैनिक लोकसत्ताचे कुमार केतकर यांनी एका चॅनलला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी जे मुद्दे सांगितले त्या मुद्द्यांवर भारत देशातल्या कुठल्याही माणसानं गंभीर होणं आवश्यक आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे. कुमार केतकर म्हणतात की हा जो विषय आहे हा विषय केवळ लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यापुरता मर्यादित नाही, कारण तो जर तितका मर्यादित असता तर तो सोडून देण्याचा भाग होता, कारण तो विषय कायद्याचा आहे आणि तो व्यक्तिगत विषय आहे. परंतु त्याचा देशाच्या एकतेशी, देशाच्या गुप्त गोष्टींशी आणि देशाच्या ध्येय धोरणाशी जर संबंध येत असेल तर त्याची चर्चा जरूर झाली पाहिजे, हे केतकरांचं म्हणणं मला पटलं.
त्यांनी या गोष्टीचे आंतरराष्ट्रीय संबंध जे जुळवले, ते जे आंतरराष्ट्रीय संबंध त्यांनी जुळवलेले आहेत, ते संबंध म्हणजे तो विषय पाहता हे प्रकरण भारत देशातल्या लोकांनी देखील गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. कारण काय आहे की अलीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मागच्या 2 वर्षामध्ये प्रचंड दबावाखाली दिसतात, आंतरराष्ट्रीय दबावाखाली दिसतात. 2 उदाहरणं आपण घेऊ. एक म्हणजे भारत पाकिस्तानमध्ये मागच्या काही दिवसापूर्वी तणाव निर्माण झाला, एकमेकांच्या सीमेच्या आतमध्ये घुसण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली, तिथे थोडीफार हिंसा पण झाली आणि 2-4 दिवसाच्या तणावानंतर तो तणाव निवळला. आपापल्या देशांनी म्हणजे प्रत्येक देशांनी, दोन्ही देशांनी आपलं सैन्य मागं घेतलं. परंतु 2-3 दिवसानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःहून जाहीर केलं की माझ्या म्हणण्यानुसार हे युद्ध थांबलेलं आहे. आता ट्रम्प तिकडे काय त्यांनी म्हणायचं तो त्यांचा विषय आहे, परंतु ट्रम्पनी भारत आणि पाकिस्तानचं युद्ध मी थांबवलं असं ज्यावेळी म्हटले, त्यावेळी भारत देशाच्या प्रधानमंत्र्यांचा किंवा भारत देशातल्या हायर अथॉरिटीजचा हा विषय होता. त्यांचं ते कर्तव्य होतं की डोनाल्ड ट्रम्प चूक बोलत आहेत आणि आम्ही त्यांच्या सल्ल्यानुसार हे युद्ध थांबवलेलं नाहीये. एकूण परिस्थिती दोन्ही देशांना परवडत नव्हती आणि दोन्ही देशांचा आपसामध्ये मिटलं म्हणून आम्ही हे युद्ध थांबवलेलं आहे असं म्हणायला पाहिजे होतं, परंतु डोनाल्ड ट्रम्पला त्यांनी चूक ठरवलं नाही. दुसरी गोष्ट त्याच्यापेक्षा सिरियस आहे. कोरोना कालावधीमध्ये भारत देशानं रशियाकडून कच्चं तेल आयात करण्याचा निर्णय घेतला आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला त्याचा खूप मोठा फायदा झाला. परंतु मागच्या काही दिवसापासून डोनाल्ड ट्रम्प हे भारत देशावर वेगवेगळ्या पद्धतीनं दबाव आणत होते की रशियाकडचं तेल तुम्ही खरेदी करायचं नाही, करायचा तो व्यापार आमच्याबरोबर करायचा, आमच्याबरोबर चांगले व्यापारिक संबंध ठेवायचे, अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं होतं. टेरिफ प्रकरण जगभरामध्ये त्यांनी चर्चेला आणलं आणि टेरिफ भारत देशावर सुरुवातीला 50% लादला. भारतानं फार काही रिस्पॉन्स दिला नाही म्हणून पुढं 500% लावू अशा पद्धतीची देखील त्यांनी धमकी दिली, परंतु 500% काही त्यांनी अंमलात आणला नाही. मग पुढे आता 4 दिवसापूर्वी भारत देश आणि अमेरिकेमध्ये एक करार झाला आणि त्या करारामध्ये हा सगळा टेरिफ जो आहे हा 25%वरून 18% आणण्याची घोषणा केलेली आहे. म्हणजे टेरिफ डिक्लेअर होण्याच्या अगोदर भारताच्या उद्योगांना अमेरिकेमध्ये स्वतःच्या वस्तू न्यायच्या असतील तर कर किती होता? फक्त 3%. अमेरिकेने तो 15% वाढवून 18% केलेला आहे, परंतु सुरुवातीला 50% वाढवला, त्याच्यानंतर मग डिप्लोमसी करत म्हणजे एकूणच भारतीय उद्योगपतींचा म्हणजे भारतीय उद्योगांसाठी 15% वस्तू महागाने तिथं विकाव्या लागणार आहेत. तर अशा पद्धतीनं अमेरिकेनं दबावाचं राजकारण केलेलं असताना भारत देशामध्ये सरकारकडून आणि मीडियाकडून सांगितलं जातंय की भारताने डोनाल्ड ट्रम्प बरोबर मैत्री केली. या मैत्रीमध्ये भारतानं स्वतःचा नैसर्गिक मित्र रशिया गमावलेला आहे. स्वतः नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की आम्ही अर्ध कच्चं तेल म्हणजे जे घेत होतो त्याच्यापेक्षा अर्धच आत्ता कच्चं तेल घेत आहोत. याचा अर्थ रशियाबरोबरचे जे व्यापारिक संबंध होते त्याचा परिणाम डोनाल्ड ट्रम्पच्या म्हणण्यावर नरेंद्र मोदी यांच्या डिसिजनमध्ये झालेला आहे. ह्या 2 गोष्टी कुमार केतकरांनी जे सांगितलं की अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा CIA आणि इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसाद या दोन्ही गुप्तचर यंत्रणांच्या कुठल्या ना कुठल्या तरी जाळ्यामध्ये नरेंद्र मोदी सापडलेले असावेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांच्या दबावाखाली भारत देशाच्या धोरणांवर त्याचा परिणाम होतोय. हे असं जर असेल तर ते वाईट आहे. म्हणून मोसादनी कोणत्या पद्धतीनं त्यांना
ब्लॅकमेल केलं किंवा नाही केलं हा आपला तर्क लावण्याचा किंवा तो आपण बोलण्याचा विषय नाही आहे. परंतु केतकरांनी जे त्याच्या मागे तर्क दिलेले आहेत की अनिल अंबानी, त्याच्यानंतर हार्दिक पुरी हे तत्कालीन भारत देशामध्ये फार महत्त्वाचा रोल बजावणारे लोक होते. 2014 मध्ये अनिल अंबानी हे नरेंद्र मोदी यांचे फार जवळचे म्हणून गणले जायचे आणि त्याची चर्चा पण झालेली आहे की अनिल अंबानींना डिफेन्स क्षेत्रामधला कुठलाही अनुभव नसताना त्यांच्या कंपन्यांना हे कसे दिले गेले, कॉन्ट्रॅक्ट कसे दिले गेले, हा एक वेगळा चर्चेचा विषय होताच. त्या अनिल अंबानींचं ॲप्स्टीन बरोबर झालेलं संभाषण काल परवा प्रसिद्ध झालेलं आहे ईमेलवर आणि त्याच्यामध्ये ते अतिशय खालच्या दर्जाची भाषा त्याच्यामध्ये आहे महिलांच्या संबंधामध्ये. ते अनिल अंबानी त्या काळामध्ये त्यांचं नरेंद्र मोदी ऐकत होते हा विरोधकांनी त्यांच्यावर केलेला आरोप आहे. याचा अर्थ अनिल अंबानी हे नरेंद्र मोदींच्या सांगण्यानुसार ॲप्स्टीनच्या संबंधात होते. दुसरे हार्दिक पुरी हे ॲम्बेसेडर होते, ते सुद्धा अशाच पद्धतीनं त्यांच्या संपर्कात होते. भारत देशातले अजून काही नावं आलेले आहेत ज्याच्यामध्ये दीपक चोप्रा नावाचे एक वेलनेस गुरु आहेत, त्याच्यानंतर मीरा नायर ह्या पण आहेत, अभिनेत्री नंदिता दास ह्या पण आहेत. तर हे विषय मोदीजींशी संबंधित नाही, देशाशी संबंधित म्हणजे त्या विषयाचा इतका संबंध नाही. परंतु अनिल अंबानी, हार्दिक पुरी आणि ॲप्स्टीन फाईलमध्ये स्वतः नरेंद्र मोदीजींच्या बाबतीमध्ये इस्रायलमध्ये जाऊन नाचगाणं केल्याचा उल्लेख आहे आणि हे फार गंभीर आहे. कारण आता हे शब्दशः घ्यायचं की अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचले गायले अशा पद्धतीनं घ्यायचं हा ज्याचा त्याचा विषय आहे. परंतु हे खरं आहे का नाही याच्यावर देखील तपास यंत्रणांनी तपास केला पाहिजे. कारण ॲप्स्टीनशी सरळ सरळ मोदीजींचे संबंध सिद्ध झालेले नाहीत. तशा प्रकारची कागदपत्र कोणतेही अद्याप आलेले नाहीत. ॲप्स्टीन हा म्हणजे लैंगिक गुन्ह्याचा विषय सोडा, परंतु जर अमेरिका किंवा इतर देशांच्या बरोबर डिप्लोमसीमध्ये महत्त्वाचा माणूस असेल तर भारत देशातल्या काही लोकांनी त्यांच्याबरोबर संपर्क केलाही असेल, परंतु तो कशासाठी केलेला आहे याची माहिती भारतातल्या जनतेला लोकशाहीचा अधिकार म्हणून मिळणं आवश्यक आहे. हा महत्त्वाचा विषय आहे. म्हणून ॲप्स्टीनचं प्रकरण जितकं दाबलं जाईल तितकं उसळून येण्याची जास्त शक्यता आहे. कारण विरोधी पक्ष त्यामध्ये गंभीर आहे, जगभरामध्ये त्याच्याविषयी चर्चा आहे आणि सत्ताधारी पक्षानं जितकं ते दाबतील, सरळ सरळ स्पष्टपणे जर देशाची डिप्लोमसी म्हणून धोरणं ठरवण्यासाठी म्हणून अशा प्रकारच्या व्यक्तींबरोबर संबंध ठेवणं याच्यामध्ये गैर असण्याची काहीही गरज नाही आहे. परंतु आमचा काही संबंध नाही असं म्हणणं आणि संबंध आंतरराष्ट्रीय स्तरावरून अमेरिकेच्या कोर्टाने दिलेल्या कागदपत्रांमध्ये दिसणं ही फार गंभीर बाब आहे. म्हणून या प्रकरणामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे आणि याच्यातलं सत्य काय असत्य काय याच्यावर देखील चर्चा होऊन हे प्रकरण भारताच्या लोकशाही मानणाऱ्या सगळ्या लोकांबरोबर आलं पाहिजे, एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे. धन्यवाद.